श्री अवधूत पीठ प्रस्तुत श्रीपाद श्रीवल्लभ बोधामृत. कलियुगातील गुरु दत्तात्रेयांचा पहिला मानवी अवतार श्रीपाद श्रीवल्लभ होय. मानवाच्या कल्याणासाठी त्यांनी हा अवतार धारण केला. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथात त्यांच्या चरित्राचे लीलांचे वर्णन केले आहे. या ग्रंथात श्री गुरूंनी जो संदेश दिला आहे तो बोध सर्व भक्तांपर्यंत प्रसारित व्हावा म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ बोधामृत या नावाने एकूण 7 अध्यायात त्याचे संकलन केले आहे. या बोधामृताच्या केवळ श्रवणाने पठनाने जीवनाचा व जगण्याचा अर्थ ध्यानात येईल. जीवनातील ताणतणाव, नैराश्य, वैफल्य, उदासीनता व नकारात्मकता नष्ट होईल. सकारात्मक व आनंदी जीवनाचा मार्ग खुला होईल. सुखी जीवनाची गुरुकिल्ली निश्चितच सापडेल. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभ बोधामृत अध्याय 4. मोक्ष म्हणजे काय? मोहाचा क्षय म्हणजेच मोक्ष होय. आपल्यापेक्षा कमी म्हणजे नीच अवस्थेत असलेल्या, निसहाय्य स्थितीत असलेल्या जीवांना सहाय्य करणे, मदत करणे हा मानवी धर्म आहे. मी सर्व धर्माचे मूळ असलेले एक सत्य, सर्व धर्माचे मूळ असलेला एक धर्म आणि सर्व कारणांचा कारण असलेले एक कारण आहे. माझ्या संकल्पाशिवाय या सृष्टीत काहीच घडत नाही. मी नसलेले या सृष्टीत काहीच नाही. मी आहे म्हणूनच तू आहेस ही सृष्टी आहे. सुखी जीवनाला आवश्यक असणारे आयु, आरोग्य, ऐश्वर्य श्री दत्तगुरू आपल्या भक्तांना देतात. जन्मजन्मांतरीचे कर्मबंधने तोडून भक्तांना उन्नत स्थितीत ठेवणे ही श्रीपाद प्रभूंची सहज लीला होय. पूर्ण या शब्दाचा अर्थ निर्गुण असा आहे म्हणून तो रुद्ररूप समजला जातो. या समस्त विश्वाचा लय झाल्यावर उरणारे ते शून्यच असते. त्या महाशून्यातच सर्वांचा लय होतो. विष्णू स्वरूप म्हणजे अनंत धर्मतत्व. सृष्टीच्या स्थिती स्वभावासाठी अनंत तत्व आवश्यक आहे. कोणत्याही वस्तूचे असंख्य तुकडे केले असता एक तुकडा शून्यासारखाच असतो. असे असंख्य शून्य एकत्र झाले असता त्याला मर्यादित आकार येतो. या कारणाने शिव आणि केशव अभिन्न आहेत. पंचमहाभूतात असलेली सृष्टी ही विष्णुस्वरूपच आहे. मनुष्य पूर्वजन्मकृत प्रारब्ध गणिताने योग्य अशा ग्रहसंपुटीने जन्माला येतो. ग्रह मानवावर द्वेषभावना अथवा प्रेमभावना ठेवीत नाहीत. त्या ग्रहातून निर्माण झालेल्या विविध किरणांनी, विविध स्पंदनाने त्या काळी त्या प्रदेशात त्या विशिष्ट जीवांना इष्ट अनिष्ट फल मिळतात. अनिष्ट फळाच्या परिणामापासून दूर जाण्यास आपणास त्या किरणांना आणि स्पंदनांना दूर करावे लागते. हे आपण मंत्रतंत्राने, ध्यानाने, प्रार्थनेने तसेच योगशक्तीचे साह्याने साध्य करू शकतो. पूर्वजन्म कर्म अत्यंत प्रबळ असेल तर वरील विधान काही करू शकत नाही. अशा परिस्थितीत श्रीपाद प्रभूच आपला भाग्यरेषा बदलून टाकू शकतात. याप्रमाणे आपली भाग्यरेखा बदलून लिहिण्यासाठी आपणाकडून दुसऱ्यासाठी काही ना काही चांगले काम होणे आवश्यक आहे. सर्वसाधारण परिस्थितीत हे साधणे कठीण आहे. सृष्टीच्या कार्यकलापात किंवा कर्मदेवतेच्या कार्यकलापात श्रीपाद प्रभू अनावश्यक दखल देत नाहीत. भक्तांची तीव्रता श्रीपाद प्रभूंना हलवून सोडते व योग्य उपाय सांगण्यास प्रेरित करते. श्रीपादांच्या हृदयातून उमटणारे प्रेम, करुणा यांच्या महाप्रभावामुळे कर्मदेवतेची शक्ती निस्तेज होऊन जाते. कर्माचे रूप जड असते. श्रीपाद प्रभू हे चैतन्य स्वरूप आहेत. योग्य वेळी प्रगट होऊन आपल्या चैतन्य शक्तीची समर्थता ते प्रदर्शित करतात. हा त्यांचा अत्यंत सहज भाव आहे. श्रीपाद प्रभूंचा अनुग्रह कोणाला आणि केव्हा मिळेल, कोणत्या देशात मिळेल हे न कळणारे गूढ रहस्य आहे. मानवाला केवळ कर्म करण्याचाच अधिकार आहे. सत्कर्म केल्याने सुख
आणि दुष्कर्म केल्याने दुःख प्राप्त होणे अनिवार्य आहे. पूर्वजन्माचे बंधन आपला पाठलाग करीत असते. सद्गुरूंच्या कृपेमुळे आपण त्यापासून मुक्त होतो. शिव हा एकादश रुद्र स्वरूप आहे. शिवाची मूर्ती पूजेसाठी कोठेच नसते. शिवलिंग आत्म्यात ठेवणारे ज्योतिस्वरूप आहे. सिद्धी प्राप्त झाल्यानंतर निर्मल मन रूपात असणारी निर्मलता म्हणजेच स्फटिकलिंग आहे. आपल्या शरीरात असणारा मेंदू त्याला ज्ञान मिळविण्यासाठी सहकार्य करणारा रुद्र आहे. मानेपासून नाडीरूपात मानेच्या खालीपर्यंत व्याप्त असणाऱ्या नाड्यांना रुद्रजटा असे म्हणतात. शिवप्रभू भिक्षाटन करून जीवाची पापकर्मे हिरावून नेतात. या सृष्टीतील तालबद्ध असलेली सृजन, स्थिती आणि लय यातील महास्पंदन शिवाच्या आनंद तांडवाने सुव्यवस्थित चालतात. यामुळे शिवाला नटराज असे म्हणतात. शिव परमानंदकारक असून ते आपल्या अनन्य भक्तांना मोक्षसिद्धी प्रदान करतात. चित्त म्हणजे मन आणि अंबर म्हणजे आकाश. आकाश रूपात असणारा तो चिदंबर आहे. द्वादश ज्योतिर्लिंगात राशीचक्रातील 12 राशींचे हा प्रतीक आहे. म्हणून शिव कालस्वरूप आहे. 8 दिशांना ज्या अष्टमूर्ती आहेत त्या चिदाकाश स्वरूपच आहेत. पंचभूते शिवाची पंचमुखे आहेत. पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये आणि मन मिळून एकंदर 11 रुद्र आहेत. यालाच एकादश रुद्र असे म्हणतात. शिवाचे उमामहेश्वर रूप नित्य प्रसन्न रूप आहे. त्रिगुणांचे भस्म करून घेतलेले रूपच त्रिपुरांतक रूप आहे. ज्ञाननेत्र हाच शिवाचा तिसरा नेत्र आहे. आर्द्रा नक्षत्र आकाशात चमकत असताना शिवप्रभू दर्शन देतात. 2 भुवयातील पेटणारी ज्योती म्हणजेच लाल चंद्रकळा. योगस्थितीमुळे उद्भवलेल्या कामवासनेमुळे स्त्री पुरुष भेद नाश झाल्यावर एकत्व स्थितीस प्राप्त होणे आणि याचे स्वरूप म्हणजेच अर्धनारी नटेश्वर. लिंग म्हणजे स्थूल शरीरात आत लपून असलेले लिंग शरीर हे ज्योती स्वरूपात विलसत असते असे वेद सांगतात. शिवपूजा रहस्य अनुष्ठान केल्याने किंवा गुरुकटाक्ष असेल तरच समजते. त्रिशूल हे भगवान शंकराचे मुख्य आयुध आहे. त्रिशूलाची 3 टोके सत्व, रज आणि तम या त्रिगुणाची निदर्शक आहेत. या त्रिगुणांचे एकत्व म्हणजे त्रिगुणातीत शिवभगवान आहेत. इडा, पिंगला आणि सुषुप्ना या 3 नाड्या ब्रह्मज्ञानाची केंद्रे आहेत. यालाच नाडींचा त्रिवेणी संगम असे म्हणतात. हा त्रिशूलाचा अंतरार्थ आहे. शिवाचे दुसरे आभूषण म्हणजे नाग आहे. मानवाच्या शरीरात कुंडलिनी शक्ती ही सर्पाच्या आकारात सुप्त अवस्थेत असते. ती जागृत झाली असता अष्टसिद्धी प्राप्त होतात. या महासिद्धींना वश करून त्यांचा उपयोग लोककल्याणासाठी करणाऱ्या शिवाचे ईश्वर असे सुद्धा दिव्य नाव आहे. डमरू हा शब्दगुणाचा नादाचा प्रतीक असून त्याच्या तालावर आनंदाने भगवान शिव नृत्य करतात. शक्तीस पूर्णपणे आपल्या ताब्यात ठेवण्याचे प्रतीक म्हणून परमेश्वर व्याघ्रचर्म धारण करतात. शुद्ध ब्रह्मज्ञान निरंतर प्रवाहित करणारी प्रज्ञा ही अमृतत्व सिद्ध असलेल्या शिवाच्या जटेतून वाहणाऱ्या लोकपावनी गंगेचे प्रतीक आहे. तसेच नित्य प्रसन्नतत्वामुळे मिळणारा महाप्रशांत आनंदमयी स्थितीचे प्रतीक चंद्रकोर आहे. नंदी हा धर्माचा प्रतीक आहे. शिवशंकर हे पंचभूतात्मक देवाधिदेव आहेत. आपल्या शरीरातील मूलाधार चक्रात पृथ्वीतत्व असते. याचेच प्रतीक म्हणून साधकाकडून पार्थिव लिंगाची पूजा केली जाते. स्वाधिष्ठान चक्रात जलतत्व असते. याचे प्रतीक जललिंग असते. मणिपूर चक्रात अग्नितत्व असते. त्याचे प्रतीक ज्वालालिंग आहे. यालाच हिरण्यस्तंभ असे सुद्धा म्हणतात. अनाहत चक्रात आकाशतत्व आहे. हृदयातील आकाशस्थानात असलेल्या लिंगाला चिदंबर लिंग असे म्हणतात. कंठस्थानात म्हणजे विशुद्ध चक्रात वायुतत्व असते. त्याचे प्रतीक वायुलिंग आहे. या पंचभूतात्मक लिंगाची आराधना, दर्शना, अर्चना हे विशेष फलप्रद असतात. श्रीपाद प्रभूंच्या वामभागात शक्तिसंचार असतो आणि उजव्या भागात शिवसंचार असतो. या कारणाने ते शिवशक्ती स्वरूप आहेत.
33 कोटी रुद्रांचा अधिपती श्री गणपती देवता आहे. याच कारणाने आपल्यातील गणपती तत्त्वास योगमार्गाने दर्शविण्यासाठी श्रीपाद प्रभूंनी आपला अवतार गणेश चतुर्थीच्या या मंगलदिनी या भूमीवर घेतला. श्रीपाद प्रभूंनी प्राकृतिक प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचा अधिपती श्री गणपती याचे तत्त्व आपल्या चैतन्यमय स्वरूपात धारण केलेले आहे. यामुळे ते 33 कोटी देवतेचे दिव्य स्वरूप आहेत. एवढेच नव्हे तर या सृष्टीतील प्रत्येक हालचाल श्रीपाद प्रभूंच्या संकल्पानेच होत असते. सर्व चलनाचे मूल कारण श्रीपाद प्रभूच असून सर्व कारणाचे तेच कारण स्वरूप आहेत. ते शिवस्वरूप आहेत असा मनी भाव ठेवून त्यांचे पूजन केल्यास ते विष्णू रूपात दिसतात आणि विष्णू रूपात त्यांची आराधना केल्यास ते शिवस्वरूप दिसतात. परंतु मनातील तर्कवितर्कांचा मल काढून टाकून त्यांना अनन्य भावाने शरण गेल्यास ते यथार्थ रूपात दिसतात. साधकांनो, काळ हे परमात्म्याचे विराट स्वरूप आहे. सूर्याला कालात्मक असे सुद्धा म्हणतात. धनिष्ठा नक्षत्रापासून प्रारंभ केलेली सूर्याभोवतीची श्रवण नक्षत्राची परिक्रमा परत फिरून धनिष्ठा नक्षत्रापर्यंत येण्याच्या काळास ब्रह्मकल्प असे म्हणतात. ब्रह्मकल्पातील एका भागास सृष्टिकल्प असे म्हणतात आणि उरलेल्या भागास प्रलयकल्प असे म्हणतात. पितृदेवतांच्या संबंधित कालगणनेत अर्धा भाग शुक्ल पक्ष व अर्धा भाग कृष्ण पक्ष असे म्हणतात. संवत्सर पुरुषाचे 6 महिने उत्तरायण आणि नंतरच्या 6 महिन्यास दक्षिणायन असे म्हणतात. संपूर्ण कालचक्राचे दर्शन योगी आपल्या शरीरात करतात. या रहस्य विद्येला तारक राजविद्या असे म्हणतात. तारक राजयोगात शरीरालाच ब्रह्मांड मानतात. समस्त लोक यातच समाविष्ट झालेले आहेत. आपल्या शिरस्थानाला ब्रह्मलोक असे म्हणतात. या शिरस्थानात आचार विचार असतात. नाभीमध्ये विष्णुलोक असतो. आपल्या हृदयात रुद्रलोक असतो. पितृलोक आपल्या वीर्यकणात जन्यू देवता स्वरूपात वास करतात. या जन्यू देवतांचे कार्य असे की मानवाच्या गतजन्मात केलेल्या कर्माचे फळ पुढील जन्मात देणे. असे असले तरी गेल्या जन्माचे फळ एका क्रमपद्धतीने देण्यास काळाची अत्यंत आवश्यकता असते. पितृदेवता म्हणजे आपले दिवंगत झालेले पूर्वज नव्हे. स्वर्गवासी झालेल्या आपल्या माता पिता आजी आजोबा यांच्या नावाने आपण केलेल्या श्राद्ध पक्षाचे फळ स्वीकारून त्यांना उत्तम गती प्राप्त करून देणारे जन्यू देवताच असतात. या जन्यू देवतांना जन्म नसतो. योगीजन आपल्या शरीरातच सृष्टीतील 6 ऋतूंचे दर्शन करतात. एका वर्षात 12 पौर्णिमा आणि 12 अमावास्या असतात. हे 24 पर्वच गायत्रीचे चतुर्विंशती छंद असतात. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.